मधल्या वेळेमध्ये मुलांना काहीतरी चटपटीत खायचं असतं, तर त्यामध्येच आज आपण कमी तेलकट अगदी 2 चमचे तेलामध्ये मस्त कुरकुरीत आणि चीजी असे हे कॉर्न बॉल्स आज आपण पाहणार आहोत। याला चीज कॉर्न बॉल्स असं सुद्धा म्हणतात। तर तुम्ही एकदा बनवलत ना तर पुन्हा पुन्हा तुम्हाला घरचे बनवायला लावतील, एवढं मात्र नक्की। तर इथे एका मिक्सिंग जार मध्ये सुरुवातीला मी 1 वाटी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। ब्रेड क्रम्स आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, अशा पद्धतीने त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे। ब्रेड क्रम्सच्या ऐवजी तुम्ही इथे पोहे वापरू शकता, बारीक करून घेऊ शकता। तर आता नेक्स्ट स्टेप मध्ये इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून मी किसून घेतलेले आहेत। यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे, थोडीशी हिरवी मिरची आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या मी वाटून घेतलेल्या आहेत। तर मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर उकडलेले इथे मी कॉर्न घेतलेले आहेत, मक्याचे दाणे, ते हलकेसे मी मिक्सिंग जार मधून क्रश करून घेतलेले आहेत, जास्त बारीक वाटायचे नाहीत। त्यानंतर काळी मिरी एक अर्धा चमचा आणि ओरेगानो एक अर्धा चमचा यामध्ये घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये एक 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लोअर मी वापरलेला आहे। तर कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ इथे वापरू शकता। त्यानंतर ब्रेड क्रम्स इथे पाव वाटी मी घेतलेला आहे। याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे आपण जे ब्रेड क्रम्स घेतलेले आहे त्याच्याऐवजी पोह्याची पूड वापरू शकता आणि जे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता। पर जर तुम्हाला कॅफे स्टाईल जसं बाहेर भेटतं त्या पद्धतीने बनवायचं असेल तर कॉर्नफ्लोअर आणि ब्रेड क्रम्स तुम्ही वापरू शकता। तर आता याचे मी सगळं एकत्र करून हे मिश्रण घेतलेलं आहे आणि याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने अशा पद्धतीने त्याला आकार द्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये आता कट करून घेतलेले हे जे चीजचे तुकडे आहेत ते घालायचे आहेत आणि पुन्हा याला अशा पद्धतीने सील करून घ्यायचं आहे, बंद करून घ्यायचं आहे। हे पहा, आणि ते आपला हा चीज बॉल अशा पद्धतीने तयार होतो। उरलेल्या मिश्रणाचे अशाच पद्धतीने चीज बॉल आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे लिंबा एवढा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने त्याला असा आकार द्यायचा आहे। त्यानंतर मधल्या भागात आपल्याला चीजचा तुकडा एखादा घालायचा आहे, तुम्ही चीज येथे किसून सुद्धा घालू शकता आणि त्यानंतर हा गोळा आपल्याला सील करून घ्यायचा आहे, बंद करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असा याला गोलाकार द्यायचा आहे, म्हणजे तळताना हा फुटणार नाही। तर आता आपण हे चीज बॉल न तळता फक्त 2 चमचे तेलामध्ये बनवणार आहोत, तर ते कसे हे मी पुढे सांगणारच आहे। तर अशाच पद्धतीने हे सगळे चीज बॉल मी तयार करून घेतलेले आहेत। दिलेल्या साहित्यामध्ये साधारणतः 7 ते 8 चीज बॉल आरामात तयार होतात। तर आता काय करायचं, नेक्स्ट स्टेपमध्ये ते मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि याची आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे। यामध्ये हलकसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला याची आता स्लरी बनवून घ्यायचं आहे। हे सगळं चांगलं एकजीव करायचं, जास्त पण घट्टसर किंवा जास्त पण सैलसर आपल्याला हे मिश्रण बनवायचं नाही। हे पहा, याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। तर हे पहा, अशा पद्धतीने मी बारीक तयार करून घेतलेले आहेत, जसं आपण पहिल्यांदा पाहिलं होतं व्हिडिओमध्ये। आणि आता नेक्स्ट स्टेपमध्ये आता काय करायचं, हा जो चीज बॉल आपण तयार करून घेतलेला आहे तो सगळ्यात आधी स्लरीमध्ये डीप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा ही स्टेप परत आपल्याला करायची आहे। पुन्हा एकदा कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये आपल्याला हा गोळा डीप करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करून घ्यायचा आहे। तर असं तुम्ही डबल कोटिंग करू शकता किंवा सिंगल कोटिंग सुद्धा तुम्ही या चीज बॉलला करू शकता। तर ह्या सगळ्या चीज बॉलला मी डबल कोटिंग करून घेत आहे। तुम्ही सुद्धा सिंगल करून घेऊ शकता किंवा डबल कोटिंग या चीज बॉलला करून घेऊ शकता। तर आता अशाच पद्धतीने सगळे जे चीज बॉल आहेत ते सगळे मी अशाच पद्धतीने कोटिंग करून घेते। हे पहा, सुरुवातीला स्लरीमध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे ब्रेड क्रम्समध्ये डीप करून घ्यायचं आहे। तर पुन्हा एकदा तुम्ही येथे तांदळाचं पीठ किंवा
पोह्याची पूड तयार करून घेऊ शकता कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड क्रम्सच्या ऐवजी. हेल्दीमध्ये तुम्हाला बनवायचं असेल तर सगळे बॉल्स मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. दिलेल्या साहित्यामध्ये 7 ते 8 आपले चीज बॉल आरामात तयार होतात. तर हे तुम्ही वेळ असेल तुम्हाला तर 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही हे तळायला घेऊ शकता. तर किंवा तुम्ही लगेचच हे घेऊ शकता तळण्यासाठी. तर आपण हे चीज बॉल न तळता आपण हे आप्पे पात्रामध्ये फक्त 2 चमच्यामध्ये छान असे भाजणार आहोत. तर सुरुवातीला मी चमचाभर तेल यामध्ये ठेवलेलं आहे. तवा तापवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. लो गॅसवरच शक्यतो तुम्ही हे चीज बॉल चांगले असे तेलामध्ये भाजून घ्यावेत. तर लो गॅसवर भाजल्याने आतपर्यंत शिजले जातील आणि चीज छान असं मेल्ट देखील होईल आणि मस्त असे लालसर होईपर्यंत छान असा कलर येतो लो गॅसवर भाजल्यानंतर. तर लो गॅसवर येते मी सुरुवातीला भाजून घेते आणि थोड्या वेळाच्या अंतरावर आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचं आहे. सगळीकडून छान तेलावर परतून घ्यायचं आहे. गरज वाटल्यास तुम्ही आणखीन 1 चमचाभर तेल यामध्ये घालू शकता. तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर याला आलेला आहे आणि अगदी 1-2 चमचे तेलामध्ये मस्त असे कुरकुरीत आणि आतून चीजी असे आपले हे कॉर्न बॉल्स तयार होतात. आणि अगदी हेल्दी वेमध्ये मी तुम्हाला कसं बनवायचं ते सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता. पण कॅफे स्टाईल बनवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. वाटल्यास तुम्ही हे कॉर्न चीज बॉल तेलामध्ये तळून घेऊ शकता. बराच वेळा काय होतं तेलामध्ये हे चीज बॉल तळताना फुटतात. पण तुम्ही अशा पद्धतीने कमी तेलामध्ये तळलत ना तर तेलामध्ये फुटणारही नाहीत आणि मस्त कमी तेलकट पण असे चीजी आणि वरून कुरकुरीत असे हे चीज कॉर्न बॉल तयार होतात. तर इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि कोणी म्हणणार देखील नाही की आपण हे बॉल्स न तळता बनवलेले आहेत. आतून मस्त चीजी आणि वरून क्रिस्पी कुरकुरीत असे हे आपले कॉर्न चीज बॉल तयार होतात. कोणी म्हणणार देखील नाही की हे न तळता आपण हे बनवलेले आहेत. इतके छान लागतात चवीला. तुम्ही हे सॉस सोबत खाऊ शकता किंवा नुसते देखील खाऊ शकता. खूपच मस्त लागतात. आतून मस्त चीज मेल्ट झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि जाता जाता नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.